150 वर्षाचे गणित काय? 150 वर्षाचं गुह्य काय? याबद्दल एक प्रसंग आठवला मला, तो सांगतो. आपल्या गुरुदेवांच्या वाणीत 150 वर्षाचा उल्लेख मी कायम ऐकत आलेलो आहे. एका प्रवचनात गुरुदेवांनी म्हटले की मला 150 वर्षात जे जमले नाही ते हिंद मातेने 6 वर्षात घडवून दाखवले. तर गुरुदेवांचं हे 150 वर्षाचे गुह्य काय आहे, यावरून मला एक जुना प्रसंग आठवला की पूर्वी आपल्याकडे मुंबईचे एक गुरुदेवांचे एक भक्त दर 14ला मुंबईहून बाबांच्या दर्शनाला यायचे. मला वाटतं त्यांचे नाव बाबूराव वाघमारे असेल. मस्जिद बंदरला राहायचे ते. तर त्यांची गुरुदेवांवर खूप श्रद्धा होती. तर ते न चुकता दर 14ला गुरुदेवांच्या दर्शनाला यायचे. तर मुंबईला आहे ना, त्यांच्या ओळखीचे एक डॉक्टर शहा म्हणून होते. आता शहा नावाचे अनेक डॉक्टर आहेत मुंबईत, नावाचं साम्य असू शकतं, पण हे डॉक्टर वेगळे. तर त्या डॉक्टर शहा यांना गुरुदेवांच्या दर्शनाला आणण्याची वाघमारेंची खूप इच्छा होती. आणि ते दर 14ला आले की बाबांना विचारायचे, बाबा त्या डॉक्टरांना दर्शनाला मी एक दिवस घेऊन येतो. आणि ते ऐकून बाबांनी एक दिवस वाघमारेंना आज्ञा केली की कोण तुझा डॉक्टर आहे, तो एकदा घेऊन ये माझ्याकडे. एका 14ला वाघमारे त्या डॉक्टर शहा यांना आश्रमात घेऊन आले कोकमठाणला. आणि महादेवी हॉलमध्ये एक मोठं शिबिर भरवलं. तर ते डॉक्टर फार मोठे नाडी तज्ज्ञ होते की ते नाडी बघून त्या शरीरात काय आजार आहे हे ते ओळखायचे आणि त्याच्यावरती निदान करायचे. ही एक त्यांच्यात कला होती बरं का. तर त्या महादेवी माता हॉलमध्ये ते शिबिर ठेवलं, नाडी परीक्षण शिबिर आणि रोग निदान. तर आश्रमातले सगळे साधक साधिका, कर्मचारी, सेवक या सर्वांची त्या डॉक्टरांनी सेवा केली, त्यांचं निदान केलं. आणि हा सगळा कार्यक्रम आटोपल्यानंतर डॉक्टर आणि वाघमारे हे बाबांच्या पर्णकुटीत गुरुदेवांच्या दर्शनाला आले आणि असे समोर बसले. तर बाबांनी वाघमारेंना विचारलं, हेच का तुमचे डॉक्टर? वाघमारे म्हणाले, हो बाबा, हेच ते शहा डॉक्टर, नाडी तज्ज्ञ. आणि बाबांनी त्यांच्याकडे बघून स्मित हास्य केलं. बाबांनी विचारलं, झाला का सगळा कार्यक्रम? वाघमारे म्हणे, हो बाबा, चांगला कार्यक्रम झाला. सगळ्यांचे आजार सांगितले, कोणाला काय आहे त्याचं निदान पण सांगितलं. हे पाहून बाबा खुश झाले. आणि बाबांनी त्या डॉक्टरला विचारलं की मला काय आजार आहे हे तू सांगू शकतो का? हे ऐकून डॉक्टर खुश झाले. डॉक्टरांना वाटलं आता आपल्याला बाबांचा स्पर्श वगैरे होणार. आणि बाबांनी मनगट पुढे केलं. डॉक्टरांनी बाबांचं मनगट हातात घेतलं आणि नाडी परीक्षण चालू केलं. मनगट हातात घेतल्यानंतर डॉक्टरांना काही ठोके ऐकू येत नव्हते, नाडीचे ठोके. हे गुड काय उकलत नव्हतं डॉक्टरांना. आणि डॉक्टरांना अस्वस्थ झाले आणि त्यांना घाम फुटला. आणि डॉक्टर म्हटले, बाबा आपकी नाडी तो बंद है. आणि बाबा हसले आणि म्हणाले, ये नाडी 150 साल से बंद है. हे ऐकून डॉक्टर थक्क झाले. हे कसं काय शक्य आहे, कसं काय होऊ शकतंय? तर ही फार मोठी प्रचिती गुरुदेवांनी त्या डॉक्टरांना दिली. तर हे 150 वर्षाचं जे गुह्य आहे हे काय आहे? याचा हे गुह्य अजून काही उलगडलेले नाही. तर हा असा प्रसंग होता. गुरुदेवांनी त्यांना फार मोठी प्रचिती दिली आणि ते डॉक्टर समजून गेले की हे कोणी साधे नाहीये, हे फार मोठे ईश्वराचं रूप आहे, हे आत्मसाक्षात्कारी पुरुष आहे, हे फार मोठे अवलिया साधू आहे.
आणि डॉक्टर नतमस्तक झाले. எந்த